मुख्यमंत्र्यांचं वेतनवाढीचं आश्वासन आणि कर्मचाऱ्यांचा संप मागे। आणि या निमित्तानं आता बस सेवा पूर्ववत झाली आहे। पाहूया सविस्तर बातमी। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2020 पासून मूळ वेतनात सरसकट 6,500 रुपये वाढ करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। त्यानंतर एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं दुसऱ्या दिवशी म्हणजे काल बुधवारी संप मागे घेतल्याची घोषणा केली। संपाच्या पहिल्या दिवशी महामंडळाचा 15 कोटींचा तर दुसऱ्या दिवशी 22 कोटींचा फटका बसला। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला। संघटनांच्या कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि यामध्ये पगारवाढीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्याआधी बुधवारी दिवसभरात एसटीच्या राज्यभरातील 251 पैकी 94 आगाराचे कामकाज पूर्णपणे बंद होते। त्याचा प्रवाशांना फटका बसला। सध्या नाशिक विभागातील 13 आगारांमधील बस सुरू असल्याची माहिती नाशिक आगार प्रमुख गडकरी यांनी दिली। काल माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत एसटी कृती समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी एसटी कामगारांना 1 एप्रिल 2020 पासून त्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपये वाढ देण्याचं सरसकट वाढ देण्याचं घोषित केलेलं आहे। त्यामुळे एसटी कामगारांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आनंद निर्माण झालेला आहे आणि त्यांना वेतन मिळणार आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि महाराष्ट्र सरकारचे एसटी कामगार संयुक्त कृती समितीकडून जाहीर आभार। आणि कालचं आंदोलन संपल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातल्या सर्व 13 डेपोमधून वाहतूक सुरळीत असून गणपतीच्या जादा वाहतुकीसाठी काही बसेस या मुंबई येथे गेल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये प्रवाशांची गैरसोय होत आहे, परंतु सदर बसेस या 2-3 दिवसामध्ये नाशिकमध्ये आल्यानंतर संपूर्ण वाहतूक सुरळीत होणार आहे। गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून कोकणमध्ये 5,000 बसेस सोडण्यात येणार आहेत। 4 सप्टेंबर रोजी 1,000 जादा बसेस सोडण्यात येणार होत्या। त्यापैकी मुंबई विभागातून 306 बस तर पालघर विभागातून 150 बस आता मार्गस्थ झाल्या। मुख्यमंत्र्यांनी वेतनवाढीचं आश्वासन दिल्याने आता कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय आणि कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतलाय। त्यामुळे बस सेवा आता पूर्ववत सुरू झाली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।